नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। मध्यभागी राईस बॅग कट केलेली आहे। तर राईस बॅगची लांबी रुंदी आहे बघा इथे 16 इंच आणि लांबी घेतलेली आहे 28 इंच। तर 28 बाय 16 इंचचा हा एक आपल्याला आयताकृती पीस घ्यायचा आहे। वरतून आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घ्यायचं आहे। आणि हा कपडा मी डबल मध्ये घेतलेला आहे, पातळ आहे त्यामुळे, आणि यावरती आपण क्विल्ट करून घेऊ। तर या कापडाला मी कडेकडेला ठिकठिकाणी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना हे तीनही फॅब्रिक इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी। आणि मी त्या अशा पद्धतीने तिरप्या टिपा देऊन घेत आहे। आणि इथे मी 5 नंबरची शिलाई देत असते, कारण की क्विल्टिंग आपल्याला जास्त दाट करायची असते, त्यामुळे तुम्ही 4 नंबरची पण टिप ठेवली तरी पण चालतंय, ठीक आहे। तर या पद्धतीने आपण ही क्विल्टिंग आहे ती कंप्लीट करून घेऊ। आणि मेन फॅब्रिक हे आपण राईस बॅगपेक्षा जास्त घेतलेलं असतं, अस्तर आणि मेन फॅब्रिक, त्यामुळे ते अशी क्विल्ट करून झाल्याच्या नंतर राईस बॅगपेक्षा जेवढं एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आणि परत चारही बाजूने टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली क्विल्टिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे, ठीक आहे। तर या पद्धतीने क्विल्टिंग पूर्ण झाल्याच्या नंतर आता क्विल्टिंग करून याचं परत एकदा तुम्हाला मेजरमेंट मोजून दाखवते मी। तर बघा 16 इंच रुंदी आहे आणि लांबी आहे 28 इंच। आता कोणत्याही एका साईडने वरतून खाली आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 इंचावरती एक मार्क करून घेत आहे बघा। आणि इथे आपल्याला एक लाईन पण ड्रॉ करून घ्यायची। इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी। तर झिप पण आपल्याला इथे 16 इंचचीच लागणार आहे। मी थोडी वाढव घेतली, अजून रनर वावलेलं नाही त्यामुळे। आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला इथून कटिंग पण करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही याच पद्धतीने तिकडच्या साईडने पण 3 इंच खाली असंच पॉकेट अटॅच करू शकता, पण मी वरतून एकच पॉकेट इथे देत आहे। झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर यावरती परत आपल्याला अशी दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। आता माझा बॉबिनचा दोरा मॅचिंग नसल्यामुळे मी इकडनंच दाबटीप देते, तुम्ही ती खालची बाजू वरून ठेवून तशी पण दाबटीप दिली तरी पण चालतंय। आता झिपच्या दुसऱ्या साईडला हा 3 इंच कट केलेला पार्ट पण आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला डबल दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे फिनिशिंग सहित आपली झिप आहे ती स्टिच होते। झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर यामध्ये रनर पण वावून घ्यायचं आहे। आता हे पॉकेटला अस्तर आपण नंतर लावू, त्या अगोदर आपण लांबीनुसार हा कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे, ठीक आहे। आणि दोन्ही कडेला इथे अगोदर आपण टाचणी लावून घेऊ, म्हणजे कटिंग करताना हे कापड इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी। आता फोल्ड बाजूच्या बाजूने 2 इंचावरती मार्क करायचं आहे आणि कडेपासून 2.5 इंच, कारण की अर्धा इंच आपलं ते शिलाईमध्ये जाणार आहे त्यामुळे, म्हणजे 2 बाय 2 इंचाचाच आपला इथे स्क्वेअर राहणार आहे, फक्त कडेने अर्धा इंच शिलाईत जाणार आहे, म्हणून 2.5 इंचावरती कडेपासून मी मार्क केलेला आहे। इकडनं पण सेम त्याच पद्धतीने, आणि जशी मार्किंग केली तसेच आपल्याला बॉटमचा बेस आहे तो कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे, या पद्धतीने। आणि त्यानंतर इकडनं पण थोडाफार मागे पुढे पार्ट असेल तर तो आपण स्ट्रेट कट करून घेऊ आणि टाचणी लावलेली पण काढून टाकूया, ठीक आहे। आता त्यानंतर इथे आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहेत अगोदर। त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी मी इथे परत राईस बॅग कट करून घेतलेली आहे। तर याची लांबी घेतलेली आहे 22 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 1 इंच। आणि हा जो मेन फॅब्रिक होता ना तोच आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवून हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे। तर चला मी स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा। दोन्ही कडेला टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते। तर कडेपासून 5 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी ते कडेपासून 5 इंचावरती एक मार्क करून घेतलं आहे। इकडच्या साईडने पण कडेपासून 5 इंचावरती मार्क केलं आणि त्याच्या पुढेच आपल्याला हा बेल्ट आहे तो या पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर लगेचच मी बेल्ट पण स्टिच करून घेत आहे। आणि जसं इकडचा बेल्ट स्टिच केला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून 5 इंचावरती मार्क करूया आणि हा जो दुसरा बेल्ट आहे तो पण स्टिच करून घेऊया। आणि बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर चेक करून बघायचे दोन्ही बेल्ट आपले समोरासमोर आहेत ना, म्हणजे मागे पुढे तर नाही ना, ते अगोदर चेक करायचे आणि मग इकडची झिप आहे ती अटॅच करून घ्यायची आहे। आणि अस्तरसाठी पण मी इथे तुम्हाला कापडाचं मेजरमेंट स्क्रीनवरती दिलेलं आहे। आता इकडची झिप स्टिच करतानाच आपल्याला अस्तर पण सोबतच स्टिच करून घ्यायचं आहे, ठीक आहे, म्हणजे झिप पण फिनिशिंग सहित स्टिच होते आणि पॉकेटला आपल्यावरच्या अस्तर पण लागलं जातं बघा। आतल्या साईडला टर्न केल्याच्या नंतर वरती जे आपण झिप लावली होती अगोदर 3 इंच खाली, त्या पॉकेटला पण आपला अस्तर सोबतच लागलं गेलेलं आहे आणि इकडनं झिप पण आपली फिनिशिंग सहित स्टिच होते। आता बेल्टवरती पण आपली टीप येणार आहे बघा इकडनं,
आणि बेल्टवरती जास्तीच्या टिपा देऊन घ्यायच्या मागे पुढे करत मशीन, ठीक आहे. आणि आतल्या साईडने जे अस्तर आहे ना ते आपल्याला बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं. अगोदर दोन्ही कडा मी स्टिच करून घेत आहे आणि बॉटमची साईड नंतर स्टिच करते, कारण की बॉबिनचा दोरा मॅचिंग नाही, त्यामुळे अगोदर दोन्ही कडा मी इथे स्टिच करत आहे. आणि बॉटमच्या साईडने बघा ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली अस्तरला, म्हणजे तो आपल्याला स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी, ठीक आहे. आता त्यानंतर बॉटमच्या साईडने पण आपण हा अस्तरचा कपडा आहे तो स्टिच करून घेऊया. आणि मध्ये मध्ये ज्या लावलेल्या टाचण्या असतील ना ते खालच्या साईडने त्या पण काढून टाकायच्या, नाही तर मग सुई मोडू शकते टाचणी जर सुई खाली आली तर. आणि मी डबल परत एक टीप देऊन घेत आहे अस्तरला, ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्या वरच्या पॉकेटसाठी अस्तर आहे ते लावून तयार झालेला आहे. आता थोडंफार एक्स्ट्राचा कपडा होता तो पण मी कट केला आणि जिपचा दुसरा पार्ट आहे तो पण आपल्याला ह्या साईडने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने फक्त बेल्ट चेक करायचे आपले समोरासमोर आहेत ना, बस बाकी काही नाही इकडनं झिप स्टिच करताना. तर या पद्धतीने इकडची पण झिप स्टिच करून झाली. आता ही झिप आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि मग ह्या साईडने आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. बघा या पद्धतीने, ठीक आहे. आणि हे नंतर आपण रनर त्यामुळेच नंतर वळून घेत असतो, कारण की दाब टीप देताना आपल्याला पूर्ण झिप ओपनच करावी लागते त्यामुळे. आणि इथे पण बेल्टवरती मी मशीन मागे पुढे करत जास्तीच्या टिपा देऊन घेत आहे, जेणेकरून आपला बेल्ट मजबूत राहावा त्यासाठी. आता झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर इकडनं पण आपल्याला रनर वाहून घ्यायचा आहे. तर झिप मी 5 नंबरची घेतलेली आहे इथे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच लागणार आहे. तर रनर वाहून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला चेक करून बघायचं, म्हणजे मागे पुढे झालं आहे का बेल्ट वगैरे. मी ते चेक करत होते तर एकदम बरोबर आहे, काही मागे पुढे झालेलं नाही आहे. त्यामुळे आता एक्स्ट्राचं थोडंफार मागे पुढे इकडनं कपडा असेल तो आपण कट करून घेऊ आणि ही बॅग आता रॉंग साईडला टर्न करून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट पण नक्की करत चला, कारण की तुमची कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेशन असते, त्यामुळे माझा उत्साह वाढतो अजून काम करण्याचा. त्यामुळे नक्की कमेंट करत चला. आणि बॉटमला बघा इथे थोडंफार जास्तीचा कपडा झाला तो मी कट केला आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बॉटमचा बेस आहे तो दोन्ही साईडचा स्टिच करून घ्यायचा आहे. तर चला मी स्टिच करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोन्ही साईडने मी हा जो बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे बघा. आणि यावरती परत डबल टिपा पण देऊन घेतलेल्या आहे. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. तर व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना ते आपण बाहेर काढून घेऊ. आणि बघा फक्त एकाच आयताकृती कापडापासून किती सुंदर, आणि तुम्ही एव्हरीडे यूज करू शकता किंवा गिफ्ट म्हणून देण्यासाठी पण अशा बॅगी बनवू शकता. तर या पद्धतीने खूप सुंदर अशी आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि आतमधला शेप पण बघा एवढा मोठा असा स्पेस आहे यामध्ये, म्हणजे जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही, एवढ्या साईजची. आता याचा शिवून तयार माप पण सांगते तुम्हाला कितीची रेडी राहील. तर बघा 14.5 इंच याची लांबी आहे आणि उंची आहे 11 इंच. 11 बाय 14.5 इंचची रेडी झालेली आहे शिवून. आणि बॉटमचा बेस आहे 5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. अशा पद्धतीने 2 पॉकेटची आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झाली. आणि वरचं पॉकेट पण बघा एवढ्या मोठ्या साईजचं आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. आणि तुम्ही अशा पद्धतीने शोल्डरला पण कॅरी करू शकता, एवढे मोठे बेल्ट मी दिलेले आहेत. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.